नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या कृषी बाजारात काय चाललंय यावर एक नजर टाकणार आहोत. विशेषतः 3 महत्वाची पिकं, त्यांच्या दरांमध्ये मोठे बदल दिसतायत. चला तर मग सविस्तर बघूया काय घडतंय. सुरुवात करूया एका जबरदस्त आकड्यानं, जो या अहवालात सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतोय. 8,480 रुपये प्रति क्विंटल. हो, हा आहे अकोला बाजारपेठेत तुरीला मिळालेला आत्तापर्यंतचा सर्वोच्च दर. आता हा आकडा तर मोठा आहेच, पण गोष्ट फक्त इथे संपत नाहीये. खरं तर ही एका मोठ्या तेजीची सुरुवात आहे असं दिसतंय. म्हणजे बाजार जोरात आहे, आणि ही अर्थातच आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. आपण जर महाराष्ट्रातल्या मुख्य बाजारपेठांवर नजर टाकली ना, तर हे बघा, कमाल दरांमध्ये आपल्याला एक सलग वाढ दिसतेय. आणि या सगळ्यामध्ये अकोल्याच्या बाजारानं तर कमालच केली आहे. सगळ्यात जास्त भाव तिथे मिळालाय. आणि फक्त आकडेच नाहीये, तर जो मूळ अहवाल आहे ना, तो सुद्धा हेच सांगतोय. म्हणजे ही काही 1-2 दिवसांची तेजी मंदी नाहीये. हा बाजाराचा एक स्पष्ट कल आहे. आणि हे संकेत आहेत की शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळू शकतो. चला, तुरीनंतर आता आपण वळूया सोयाबीनकडे. आता सोयाबीनची गोष्ट मात्र जरा वेगळी आहे. इथे ना दरांमध्ये एकदम मोठी उडी नाहीये, पण एक हळूहळू आणि स्थिर सुधारणा नक्कीच दिसतेय. आणि याच्या मागे कारण आहे पुरवठ्याचं गणित. पण मग ही सुधारणा का होतीये? याचं मुख्य कारण असं आहे की बाजारातले जे दर आहेत ते थेट उत्पादनातल्या घटीवर अवलंबून आहेत. झालं असं की अवघड हवामान आणि पेरणीचं कमी झालेलं क्षेत्र यामुळे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालंय. इथे बघा, तुम्हाला दरांमध्ये बरीच तफावत दिसेल. पण यातली महत्वाची गोष्ट काय? तर दरांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. आणि त्यातही जालन्यामध्ये तर भाव 5800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोचलाय, जो की सगळ्यात जास्त आहे. आणि आता तिसरं आणि शेवटचं पीक, कापूस. कापसाच्या बाजारात मात्र सध्या बरीच चढउतार बघायला मिळतेय. सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारात काय होईल याबद्दल एक प्रकारची अनिश्चितता आहे. म्हणजे बघा, कापसाचा बाजार ना सध्या एका अशा वळणावर उभा आहे जिथे पुढे काय होईल हे सांगणं अवघड आहे. काही ठिकाणी जसं की सावनेरमध्ये दर स्थिर आहेत, पण दुसरीकडे समुद्रपूरसारख्या बाजारात भाव वाढण्याची शक्यता दिसतेय. यामुळे होतं काय की शेतकऱ्यांमध्ये एक गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. ओके, तर आपण 3 वेगवेगळी पिकं बघितली आणि तिघांची गोष्ट वेगवेगळी आहे. मग ह्या सगळ्याला एकत्र करून पाहिलं तर आपल्याला नक्की काय चित्र दिसतं? तर सारांश असा, तुरीच्या बाजारात जबरदस्त तेजी आहे, मागणीमुळे भाव वाढलेत. सोयाबीन, उत्पादनातल्या घटीमुळे दर हळूहळू का होईना पण सुधारतायत. आणि कापसाचा बाजार मात्र अस्थिर आहे. पुढे काय होईल हे मागणी आणि पुरवठ्यावरच ठरेल. म्हणजे बघा, प्रत्येक पिकाची एक वेगळी कहाणी आहे. आणि यातूनच आपल्याला आपली कृषी अर्थव्यवस्था किती गतिमान आहे हे कळतं. आणि हे जे बाजारात बदल होत आहेत ना, ते फक्त शेतापुरते मर्यादित नाहीयेत. याचा परिणाम थेट आपल्या जेवणाच्या ताटावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की हवामान आणि मागणीचा हा जो खेळ चाललाय, त्यात पुढे शेतकरी आणि आपल्यासारख्या ग्राहकांसाठी काय वागून ठेवले.